अहिल्यानगरमध्ये मराठा समाजातर्फे बैठकीचं आयोजन करण्यात आले। यामध्ये हुंड्याची अनिष्ट प्रथा बंद करावी यासाठी सविस्तर चर्चा झाली। तसंच काही सूचना करण्यात आल्या। भपकेबाजपणा टाळून लग्न समारंभ साध्या पद्धतीने पार पाडण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे। समाजहित लक्षात घेऊन जास्तीत जास्त लोकांनी हे नियम पाळावेत असं आवाहन बैठकीत करण्यात आलेलं आहे। देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे। त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो अविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या। हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत। दहाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो, दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रथा सुरू झाल्या आहेत। विशेषतः मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं। त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे, ते 200-300 लोकांचं असलं पाहिजे। हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी, आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एफडी द्या, अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत। मराठा समाजाच्या लग्नाबाबत काही सूचना। लग्न सोहळा 100 ते 200 लोकांमध्येच करावा। हुंडा प्रथा बंद करावी। मुलीच्या नावे मुदत ठेव करा। पैशासाठी मुलीचा छळ करू नये। पारंपरिक वाद्य लोककलावंतांचा वापर करावा। लग्न सोहळा वेळेवरच पार पाडावा।